गेल्या 5 दिवसापासून शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांचे मसिहा माननीय बच्चूभाऊ कडू मजुरी येथे अन्नत्याग आंदोलन करत आहेत। या आंदोलनामध्ये भाऊंची तब्येत खालावत चाललेली आहे। या भाऊंना साथ देण्यासाठी येवला तालुका शेतकऱ्यांच्या वतीने, प्रहार संघटनेच्या वतीने आज पाटोदा गाव हे कडकडीत बंद ठेवून भाऊंच्या आंदोलनाला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर पाठिंबा पाटोदेकर या ठिकाणी आम्ही पाठिंबा देत आहोत। आणि विधानसभेच्या याच्यामध्ये फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्याचा उतारा कोरा 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 करू, त्याचं त्यांना विसर पडला। त्यांना त्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी आणि दररोज शेतकरी आत्महत्या करतो। 3 दिवसापूर्वीच राम ठाकरे नावाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। फडणवीस साहेबच सांगत होते शेतकऱ्याची आत्महत्या झाली तर मुख्यमंत्र्यावर 302चा गुन्हा दाखल करा। फडणवीस साहेब, तुम्हाला याच निमित्ताने विचारायचं आहे, आता 302चा गुन्हा हा कोणावर दाखल झाला पाहिजे? आणि कृषी मंत्री सांगताय का मला ओसडगावची पाटीलकी दिली आहे। जर कृषी मंत्र्याचं कृषी विभागाची एवढी दयनीय अवस्था असेल तर या शेतकऱ्याची किती दयनीय अवस्था या सरकारने करून ठेवली, याच्यातूनच या गोष्टी सगळं लक्षात येत आहे। म्हणून आज संबंध पाटोद्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने, गावकऱ्यांच्या वतीने, व्यापाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी भाऊंना जाहीर असा पाठिंबा या ठिकाणी देत आहोत। नाव आयात चौधरी। गेल्या 5 दिवसापासून शेतकऱ्यांचे कैवारी माननीय बच्चूभाऊ कडू माजी राज्यमंत्री यांचा जो अन्नत्याग आंदोलन चालू आहे त्याला पूर्ण पाठिंबा आमच्या पाटोद्याच्या गावच्या वतीने देण्यात येत आहे। आणि व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। त्याबद्दल गावच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या, शेतमजुरी आणि कष्टकऱ्यांचे आभार मानण्यात येत आहे। या ठिकाणी जे बच्चूभाऊला पाठिंबा म्हणून खरोखर जो गोरगरिबांचा नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या झोपेचं सोंग घेतलेला फडणवीस सरकारला जाग आणण्यासाठी या ठिकाणी आमचे पाटोदा आणि शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून उभाटा गटातर्फे त्यांना जाहीर असा पाठिंबा मी या ठिकाणी त्यांच्या उपोषणाला देत आहे असं जाहीर करतो।